Hello students, welcome to e-learning platform of Dr. Bapuji Salunke Institute of Engineering and Technologies Mechanical Engineering Department. In last session, we have started with our second unit fluid flow, and in this session we will continue with the same. So first let's talk about the rate of flow or discharge. So rate of flow किंवा discharge म्हणजे काय? So it is defined as the quantity of fluid flowing per second through a section of a pipe or channel. Okay, आता याच्यामध्ये द क्वांटिटी ऑफ फ्लुइड. सो क्वांटिटी ऑफ फ्लुइड म्हणजेच काय, तर व्हॉल्यूम ऑफ द फ्लुइड. ठीक आहे, की फॉर एक्झाम्पल एक एक्झाम्पल घ्या की आपल्याकडे एक कंटेनर आहे किंवा वॉटर टँक आहे. त्या वॉटर टँकमधून आपल्याला एका बकेटमध्ये जर वॉटर कलेक्ट करायचं असेल, सपोज की आपल्याला एक 10 लिटर वॉटर कलेक्ट करायचं असेल, तर ज्यावेळी आपण वॉटर टॅप ओपन करणार त्यावेळी ते वॉटर ज्यावेळी त्या बकेटमध्ये कलेक्ट व्हायला स्टार्ट होईल आणि 10 लिटर वॉटर कलेक्ट होण्यासाठी आपल्याला जर 5 सेकंद इतका टाईम लागत असेल, मी काय म्हणतोय बघा की 10 लिटर पाणी कलेक्ट होण्यासाठी जर आपल्याला 5 सेकंद इतका टाईम लागत असेल, तर त्या केसमध्ये डिस्चार्ज किती होईल तो आपण कसा कॅल्क्युलेट करू शकतो. तर डेफिनेशन काय सांगते, ए फ्लुइड फ्लोईंग पर सेकंद. ओके, म्हणजेच काय, फ्लुइड फ्लोईंग इज नथिंग बट क्वांटिटी ऑफ फ्लुइड दॅट इज व्हॉल्यूम. व्हॉल्यूम किती होतं आपलं, 10 लिटर. ठीक आहे, आणि पर सेकंद, या पर सेकंद म्हणजेच काय की लागणारा टाईम. सो आपल्याला किती टाईम लागला, तर सपोज की 10 लिटरसाठी आपल्याला 5 सेकंद इतका टाईम लागला, तर डिस्चार्ज किती होईल, तर 10 लिटर अपॉन 5 सेकंद. बरोबर, म्हणजे 10 डिवायडेड बाय 5 किती येईल, 2. सो डिस्चार्ज किती होईल, 2 लिटर पर सेकंद इतका आपला डिस्चार्ज असेल. ओके, सो दिस इज द डिस्चार्ज ऑफ ए पाईप. सपोज मॅथमॅटिकली आपण कसं कॅल्क्युलेट करू शकतो, तर कन्सिडर ए लिक्विड फ्लोईंग थ्रू अ पाईप इन विच A is cross sectional area of the pipe and V is average velocity. ओके, आता इथं ॲव्हरेज वेलॉसिटी का घ्यायला लागलं, कारण वेलॉसिटी ही सरफेसपासून जसं आपण लांब जात जाऊ, म्हणजे ॲज वी आर गोईंग अवे फ्रॉम द सरफेस द फ्रिक्शन डिक्रीजेस. ओके, so when the fluid particles are in contact with the surface, due to the friction the velocity of the fluid particle at that point will be approximately 0. त्या कॉन्टॅक्टमध्ये ज्या सरफेसच्या कॉन्टॅक्टमध्ये फ्लुइड पार्टिकल्स येतात त्यावेळी वेलॉसिटी जी आहे ते अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 0 होईल. ठीक आहे, आणि जसं आपण सरफेसपासून सेंटरकडे जाऊ, पाईपच्या सेंटरकडे जाऊ, तशी आपली वेलॉसिटी ही वाढत जाईल. त्यामुळे सेंटरला मॅक्सिमम वेलॉसिटी असेल आणि सरफेसला अप्रॉक्सिमेटली 0 वेलॉसिटी असेल. सो नेहमी कन्सिडर करताना काय करतात की मॅक्सिमम आणि 0 यांचं ॲव्हरेज घेतलं जातं, म्हणून ही व्ही जी आहे दॅट इज ॲव्हरेज वेलॉसिटी ऑफ द फ्लुइड अक्रॉस द सेक्शन घेतली जाते. देन द डिस्चार्ज, व्हॉट इज द मॅथमॅटिकल फॉर्म्युला ऑफ डिस्चार्ज, it is denoted by Q is equal to area multiplied by velocity. So area of the pipe multiplied by velocity, you will get the discharge. So what is the SI unit of discharge? Here the area is measured in terms of meter square. Okay, and velocity is measured in terms of meter per second. So meter square multiplied by meter, it will be meter cube, and per second, that is upon time, that is meter cube per second, it is the SI unit of the discharge. Okay, next is continuity equation. So what is continuity equation? The equation based on the principle of conservation of mass is called as continuity equation. So असे इक्वेशन जे प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास. सो प्रिन्सिपल ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास काय होतं, that is the mass cannot be created nor be destroyed. Okay, so that was the principle of conservation of mass, and the equation which is depend on this equation principle is known as continuity equation. Thus for all fluid flowing through the pipe at all the cross section, the quantity of fluid per second is constant. So continuity equation काय सांगतं की एखाद्या पाईपमधून जे काही फ्लुइड फ्लो होणार आहे तर कोणत्याही सेक्शनला, सपोज मी एक रॅन्डम कुठेही सेक्शन घेतले, तर प्रत्येक सेक्शनला डिस्चार्ज किती असायला पाहिजे, हा कॉन्स्टंट असायला पाहिजे. हेच काय सांगतं तर कंटिन्युटी इक्वेशन. हे आपण या फिगरमध्ये एक्सप्लेन करू. सो कन्सिडर
टू क्रॉस सेक्शन ऑफ द पाईप ॲज शोन इन द फिगर. ओके, सपोज ही एक टेपर्ड पाईप आहे. ओके, अँड दिस इज द डिरेक्शन ऑफ फ्लो. या टेपर्ड पाईपमध्ये मी रँडमली दोन सेक्शन सिलेक्ट केलेले आहेत, सेक्शन 1-1 अँड सेक्शन 2-2. ओके, सो लेट V1 average velocity at cross section 1-1, rho 1 that is density at section 1-1, and A1 area of the pipe at section 1-1. Okay, so velocity section 1 ला मी काय काय कन्सिडर केलेलं आहे, velocity, density and area. Similarly V2, rho 2 and A2 are the corresponding values at section 2-2. ठीक है, then the rate of flow at section 1-1. Okay, so what is the rate of flow? It is calculated by using the equation rho 1 A1 multiplied by V1, that is density multiplied by area multiplied by velocity, and the rate of flow at section 2-2 will be rho 2 A2 multiplied by V2. So this is according to the principle of law of conservation of energy. Okay, so mass is calculated by using what is the equation of mass? Mass is nothing but density is nothing but mass upon volume. So here mass is calculated by using rho 1 multiplied by V1, that is the density multiplied by volume. Okay, so here this V is nothing but velocity of the fluid. So according to the law of conservation of mass, rate of flow at section 1-1 is equal to rate of flow at section 2-2. आपण म्हणतोय की सेक्शन कुठल्याही सेक्शनला मास हे कॉन्स्टंट राहायला पाहिजे, म्हणून सेक्शन 1चं जे मास आहे तेच सेक्शन 2चं मास आहे, म्हणून ही जी दोन इक्वेशन्स आहेत ते आपण इक्वेट करू. सो आपल्याला काय मिळेल तर rho 1 A1 V1 is equal to rho 2 A2 V2. Okay, so this equation is applicable to the compressible as well as incompressible fluids and is called as continuity equation. So this equation is nothing but continuity equation. आता जर फ्लुइड इनकॉम्प्रेसिबल असेल, so for incompressible fluids density will remain same, therefore rho 1 and rho 2 will get cancelled. So what will be the continuity equation? That is A1 V1 is equal to A2 V2. आता हे जे इक्वेशन आहे हे आपण फक्त दोन सेक्शनसाठी अप्लाय केलेलं आहे. सपोज जर मी नंबर ऑफ सेक्शन्स घेतले तर नंबर ऑफ सेक्शनसाठी मी सेम इक्वेशन अप्लाय करू शकतो. सपोज की मी 4 सेक्शन घेतले असते तर माझं कंटिन्युटी इक्वेशन कसं झालं असतं, A1 V1 इज इक्वल टू A2 V2 इज इक्वल टू A3 V3 इज इक्वल टू A4 V4. सो दिस इज अवर कंटिन्युटी इक्वेशन. Next is different types of heads or energies of a liquid in motion. So there are three types of energies or heads of flowing liquids. First is potential head or potential energy. Okay, so this is due to the configuration or position, okay, position above some suitable datum line. Okay, so what is potential energy, or it is also known as datum energy? So it is the we can say that it is the energy possessed by the liquid particle by virtue of its position, and the potential energy head of the liquid at a point will be Z meters of the liquid. It is denoted by Z meters of the liquid. So as it is a head, also head is nothing but the unit will be meter. Okay, so it is denoted by Z and expressed as Z meters of liquid. Second is velocity head or kinetic energy head. So this is due to the velocity of flowing liquid and is measured as v square by 2g. Okay, where this v is nothing but velocity of flow and g is gravitational acceleration. Okay, सो आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी फ्लो स्टार्ट होतो तो पोटेन्शियल एनर्जीचं कन्वर्जन कायनेटिक एनर्जीमध्ये होतं. सो ज्यावेळी आपण ते एनर्जी कॉन्झर्वेशनचं इक्वेशन सॉल्व करतो, तुम्हाला वेलॉसिटी हेड किंवा कायनेटिक एनर्जी हेड काय मिळतं, इक्वेशन काय मिळतं तर व्ही स्क्वेअर बाय 2g. आणि लास्ट आहे ह्याचं युनिटसुद्धा येतं मीटर ऑफ लिक्विड. आणि लास्ट आहे प्रेशर हेड और प्रेशर एनर्जी. सो दिस इज ड्यू टू द प्रेशर ऑफ लिक्विड. ओके, and it is calculated as P by, आता this small w is nothing but specific weight. Okay, so specific weight or weight density, instead of this small w we have used gamma. Okay, so
gamma is nothing but rho g. So this can be also written as P by rho g, where this P is nothing but intensity of pressure and this small w, that is nothing but gamma, is nothing but weight density of the fluid. Next is total energy of a fluid particle in motion. Okay, so what is total energy? It is the sum of potential head, kinetic head and pressure head, or it is the sum of potential energy, kinetic energy and pressure energy. Mathematically, it is denoted by capital H. So total head, that is capital H, is equal to Z plus V square by 2g plus P by weight density of meter of liquid, and total energy is nothing but E is equal to, or total energy E is equal to Z plus V square by 2g plus P by rho g. Okay, Newton meter per kg of liquid. Okay, so in terms of the unit हे in terms of मीटर मध्ये सुद्धा असू शकतं किंवा in terms of न्यूटन मीटर पर kg of liquid मध्ये सुद्धा असू शकतं. ठीक आहे. Next is Bernoulli's theorem. Bernoulli's theorem states that in an ideal incompressible fluid, when the flow is steady and continuous, the sum of pressure energy, kinetic energy and potential energy is constant along a streamline. Okay, so statement काय सांगतं की फॉर इनकॉम्प्रेसिबल फ्लुइड फ्लो, ओके, जेव्हा एखादं फ्लुइड हे इनकॉम्प्रेसिबल असतं तर जी काही एनर्जीज आहेत, म्हणजेच प्रेशर एनर्जी, कायनेटिक एनर्जी अँड डेटम एनर्जी, ह्यालाच आपण काय म्हणलेलं आहे तर टोटल एनर्जी. ओके, सो ही टोटल एनर्जी ॲट एनी पॉईंट ऑफ द फ्लुइड इज कॉन्स्टंट. सो मॅथमॅटिकली द इक्वेशन विल बी P by specific weight, that is rho g, plus V square by 2g plus Z is equal to constant, where this P by gamma, that is small w, is nothing but specific weight, is equal to pressure energy, V square by 2g is equal to kinetic energy, and Z is nothing but datum or elevation energy. Okay, so consider a perfect incompressible liquid flowing through a non-uniform pipe having section 1 and 2 as shown in the figure. सो फिगरमध्ये मी एक नॉन युनिफॉर्म किंवा टेपर्ड पाईप घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये दोन सेक्शन्स दाखवलेले आहेत, सेक्शन 1 अँड सेक्शन 2. ओके, आता द फ्लुइड इज फ्लोईंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. आता याच्यामध्ये फ्लुइड कुठून कुठं फ्लो व्हायला लागलं तर लेफ्टपासून राईटला फ्लुइड व्हायला लागलं. सो अकॉर्डिंग टू बर्नौलीज थेरम, द टोटल एनर्जी ॲट सेक्शन 1 will be equal to the total energy at section 2, or you can say that the total head at section 1 is equal to total head at section 2. So what is the total head, what will be the total head at section 1? That is, it will be P1 by rho g plus V1 square by 2g plus Z1, and the total energy or total head at section 2 will be P2 by rho g plus V2 square by 2g plus Z2, and according to the Bernoulli's theorem, these two heads or total heads will be same. Therefore we can write the equation as P1 by rho g plus V square by 2g plus Z1 is equal to P2 by rho g plus V2 square by 2g plus Z2. Okay, so this is the Bernoulli's theorem for different sections. So next is, what are the assumptions made in the Bernoulli's theorem? So first assumption is the liquid is ideal and incompressible. जे काही लिक्विड किंवा फ्लुइड आहे हे आयडियल किंवा इनकॉम्प्रेसिबल असायला पाहिजे. सेकंड आहे द फ्लो इज स्टेडी अँड कंटिन्युअस, म्हणजे द फ्लो स्टेडी आणि कंटिन्युअस असायला पाहिजे. तिसरं आहे द फ्लो इज अलॉंग द स्ट्रीम लाईन, दॅट इज इट शुड बी वन डायमेन्शनल. नेक्स्ट इज द वेलॉसिटी is uniform over the section and is equal to the mean velocity, and the last is the only forces acting on the fluid are gravity forces and the pressure forces. So these are the assumptions made in the Bernoulli's theorem. Okay, so in next section we will see the practical applications of the Bernoulli's theorem. So for today's session we will stop here. Thank you.